चला तर मंडळी, आज आपण आमरस कसा बनवायचा ते पण बघणार आहोत. पण त्याचबरोबर तो बाधू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत आणि तो काळा पडू नये याच्यासाठी आपण काय करणार आहोत हे देखील आज आपण पाहणार आहोत. चला तर पहिल्यांदा आपण सगळे आंबे जे होते ना ते 15 ते 20 मिनटं ना पाण्यामध्ये आपण ठेवले होते. थंड नॉर्मल टेम्परेचरमध्येच ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटानंतर छान स्वच्छ असे पुसून घ्यायचे. वरचं जे देठाचं आहे ना ते मी सुरीनं कापून घेतलेलं आहे आणि हा अशा पद्धतीनं ना हा आज आंबा आहे ना हा असा दाबून घ्यायचा आणि असा हा पिळून घ्यायचा. ही झाली पारंपरिक पद्धत. आता मी कसा करते ना तो मी तुम्हाला दाखवते. चला तर मग पुढं बघूया. आणि इथंपर्यंत जर आला असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर एक आंबा घेतला, त्याचं हे देठ आहे ना असं हे काढून टाकलं आणि सुरीनं ना त्याच्यावरती ह्या अशा मी रेषा मारून घेतल्या. थोडक्यात सुरीवरती काप करून घेतले आणि हे असं करून घेतल्यानं ना काय होतं ते पण तुम्हाला मी पुढं सांगते. हे असं करून घेतल्यानंतर ज्या आपण साल काढतो ना तर बघा सालीला अजिबात गर चिटकत नाही. तो साईडला आपण काढून ठेवायचा आणि ह्या अशा पद्धतीने ना ह्या सगळ्या साली काढून घ्यायच्या. आणि ज्या साली आहेत ना तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून त्या धुवून घेतल्या तरीसुद्धा चालू शकते. अगदी थोडंसं पाणी जास्त घालायचं नाही. पण काय काय जणांना आवडत नाही तर काय नाही, त्या साली आपणच चाटून पुसून खाऊन टाकायच्या. असंही केलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीनं ना आपल्याला आंबा खराब आहे का नाही ते सुद्धा पटकन समजतं आणि त्या पद्धतीनं ना आपण ना करू शकतो. आता इथं हा आंबा खराब नाही आहे, त्याला तो चीक लागलेला आहे, बघू शकताय तुम्ही. अजिबात हा आंबा खराब झालेला नाही आहे. पण अशा पद्धतीनं जर आपण आमरस करायला गेलो ना तर तो खराब आहे का नाही हे देखील कळतं. आणि हो, आमरस ना हा काळा पडू नये याच्यासाठी एकतर तो काचेच्या भांड्यामध्ये करायचा किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये करायचा. जर तो आपण जर्मनच्या भांड्यामध्ये जर करायला गेलो तर केमिकल रिॲक्शन होऊन आमरस हा काळा पडतो. आणि आमरस झाल्यानंतर ना काही जण त्याच्यामध्ये जी कोय असते ना ही आपण अशी सगळी साल काढून सगळा गर काढून घेतो ना तर ही जी कोय शिल्लक राहते ना काही जण त्याच्यामध्ये ती घालून ठेवतात. पण मला तसं आवडत नाही म्हणून मी इथं घातलेलं नाही आहे. आणि हो, ह्याच्याबरोबरच ना एक चिमटभर मीठ घालायला विसरू नका. त्याने ना आंब्याची चव खरंच खूप छान अप्रतिम अशी लागते. हा सगळा असा गर आपण काढून घ्यायचा आहे. आंबा हा कितपत गोड आहे, आंबट आहे हे तुम्ही आधी टेस्ट करून बघा. हे बघितल्यानंतर जर तुम्हाला आंबट वाटला तर ज्यावेळेला तुम्ही आमरस खायला घ्याल ना त्याच वेळेला त्याच्यामध्ये साखर घाला, नाहीतर मग आमरस हा काळा पडण्याची शक्यता असते. हे असे या पद्धतीनं ना सगळ्या गाठी मी मोडून घेते आहे. तुम्हाला जर मिक्सरमधून काढून घ्यायचं असेल तर तुम्ही मिक्सरमधून काढून घेऊ शकता, परंतु मला हा असा गुठळ्यांचाच आमरस फार आवडतो. आणि हो, त्यात बाधू नये याच्यासाठी 2 मिरे होते, ते मिरे ना मी खलबत्त्यातून कुटून घेतले आणि त्याची पूड इथं मी घातलेली आहे. तुम्ही मिरेपूड जरी बाजारातून जी मिळते ना ती जरी आणून जरी इथं वापरलात ना तरीसुद्धा चालेल. याच्यामुळे ना आमरस अजिबात बाधत नाही. आणि हो, तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.